आजच्या लेक्चरमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी धडा क्रमांक 5 आणि त्यामधील हे लेक्चर, ज्या लेक्चरचं शीर्षक आहे मोहम्मद पैगंबर. या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण वळत आहोत आपल्या पीपीटी कडे. स्क्रीन शेअर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण हडप्पा संस्कृती संपल्यानंतर कोणकोणते धार्मिक प्रवाह निर्माण झाले याची माहिती पाहत आलेलो आहे. ज्यामध्ये आपण सुरुवातीला वैदिक धर्म, त्यानंतर जैन धर्म, त्यानंतर बौद्ध धर्म, त्यानंतर ख्रिश्चन धर्म भारतामध्ये कसा आला, ज्यू धर्म अर्थात यहुदी धर्म भारतात कसा आला, इथपर्यंतची माहिती पाहिलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 अशा प्रकारच्या धार्मिक प्रवाहांची माहिती पाहणार आहे. त्यातील एक आहे तो म्हणजे इस्लाम हा धर्म आणि दुसरा आहे तो म्हणजेच पारशी हा धर्म. तर वळूयात आपण आजच्या पीपीटी कडे. इस्लाम या धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर, त्यांचा जीवनकाळ जो आहे तो आहे इसवी सन 570 ते इसवी सन 632 असा साधारणपणे 62 वर्ष पूर्ण झालेला हा काळ आहे. 63 वर्षांचं त्यांचं आयुष्य. त्यांचं एक जे काही तयार केलेलं चित्र आहे, साधारणपणे ही इमेज दाखवली जाते. वडील अब्दुल्ला आणि आई अमीना अशी त्यांच्या आई वडिलांची नावं आहेत. आता जसं आपण ज्यू धर्माच्या बाबतीत वगैरे पाहिलं की त्या धर्माचे काही लोक होते, मग त्यांच्या मुलांमध्ये एका मुलाचं नाव ईसा म्हणजेच ते पुढे येशू झाले असा विषय. तसं यांच्या बाबतीत जर पाहिलं तर यांचे जे आई बाबा आहेत म्हणजे अब्दुल्ला आणि अमीना हे बहुधा यहुदी असावेत, म्हणजे ज्यू असावेत असं मानलं जातं. पण ज्यावेळी आपण काही थोडंफार सर्चिंग वगैरे करतो त्यावेळी एक असं सांगितलं जातं की नाही, ते इस्लाम धर्मालाच मानणारे होते. म्हणजे मुळात जो काही विचार होता त्या धर्माचा, की या धर्माचा जो काही विचार आहे की देव एकच आहे, ज्यू धर्मात हाच विचार आहे, तर तोच मानणारे ते होते. त्यामुळे तेही इस्लाम होते असं मानलं जातं. ठीक आहे, म्हणजे ती एक धार्मिक मान्यता आहे, त्यामुळे आपण त्याविषयी काही भाष्य करणार नाही. इस्लाम हा शब्द काय आहे, त्याचा अर्थ होतो इस्लाम म्हणजे शांती. मोहम्मद पैगंबर यांनी जगामध्ये शांतता नांदावी यासाठी या धर्माची स्थापना केली. आणि इस्लाम या शब्दाचाच दुसरा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजेच अल्लाहला शरण जाणे. अल्लाह म्हणजे देव, त्या देवाला शरण जायचं आहे. आणि त्यासाठी जो त्यांचा संदेश होता, जो संदेश जेव्हा नंतरच्या काळामध्ये, त्यांच्या नंतरच्या काळात जेव्हा लिहून ठेवला गेला, तेव्हा तो धर्मग्रंथ तयार झाला. त्याचं नाव आहे कुराण शरीफ. असा धर्मग्रंथ तयार झाला की ज्याच्या माध्यमातून त्यांचा संदेश आहे तो दिला जातो. मुळात झालं काय ते समजून घ्या. साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षी या गुहेमध्ये, समोर जी तुम्हाला जागा दिसत आहे ती एक गुहा आहे. म्हणजे बघा, त्यांचा जन्म 570चा आणि तिथून पुढची 40 वर्ष म्हणजेच इसवी सन 610 या वर्षी हे जे मोहम्मद पैगंबर आहेत ते या गुहेमध्ये बसलेले होते. या गुहेला हिरा गुहा असं म्हटलं जातं. अरब प्रांतामध्ये ही गुहा आहे, सौदी अरेबियामध्ये. ते कुठे आहे काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते तिथे बसलेले असताना, ध्यानमग्न असताना, ध्यानस्थ बसलेले असताना, म्हणजे काही विचार मनन चिंतन चालू असताना धार्मिक मान्यता अशी सांगते की एक जिब्राईल नावाचा एक देवदूत तिथे खाली उतरला. जिब्राईल नाव होतं याचं. हा, आता इथे समोर तुम्हाला कधी ए उलटा एफ वगैरे असं दिसेल, ती इमेज फ्लिप केलेली आहे मी, त्यामुळे ते तसं दिसत आहे. ठीक आहे, ते ऍक्च्युअली एफ ए बहुधा ती इमेज ज्यांनी कुणी तयार केली त्याचं नाव असेल काहीतरी, उदाहरणार्थ फरहान अख्तर असं काही नाव असेल, त्यामुळे ते असेल तसं. तर जिब्राईल नावाचा देवदूत तिथे उतरला आणि त्याने असं सांगितलं की तुला ईश्वराचा, अल्लाहचा संदेश तुला जगापर्यंत पोहोचवायचा आहे आणि जगामध्ये शांतता नांदण्यासाठी म्हणून तुला एक सक्षम असं नेतृत्व उभं करायचं आहे.
आणि तो संदेश किंवा तो शांतता नांदवण्याचं कार्य जे आहे ते इथून पुढचं आयुष्य तुला करायचं आहे. ही गोष्ट त्यांनी मान्य केली, ऍक्सेप्ट केली. तिथून ते बाहेर पडले या देवदूताच्या संदेशानुसार, आपल्या घरी आले आणि मोहम्मद पैगंबरांनी आपल्या पत्नीला, मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना ही गोष्ट सांगितली. हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. घरातले होते, जवळचे होते, मान्य आहे. ते मक्का या ठिकाणी राहत होते. पण मक्का या ठिकाणची जे इतर लोक होते, त्या लोकांनी त्यांचे विचार मान्य करायला परवानगी दिली नाही. ते म्हणाले, नाही, तू काहीतरी वेगळं सांगतोयस. आम्ही सध्या ज्या पद्धतीच्या विचारांचं आचरण करत आहे ते वेगळं आहे आणि तू जे काही विचार सांगत आहे ते वेगळे आहेत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण झाले. म्हणजे अक्षरशः त्यांना वाळीत त्यांच्याशी संबंध तोडणे, त्यांना एकटं पाडणे, त्यांना त्रास देणे, मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने वागणे, असा सगळा प्रकार जो आहे तो त्यावेळी करण्यात आला. हे सगळं चालू असताना मोहम्मद पैगंबर यांनी हे सगळं सहन केलं, पण त्यांनी विचार मांडायची मात्र गोष्ट आहे ती सोडली नाही. त्यांचे जे विचार आहे, हा समोर जो शब्द आहे तो अल्लाह असा शब्द तुम्हाला दिसत आहे. हा फारसी भाषेमध्ये अशा पद्धतीने लिहितात. त्यांनी सांगितलं अल्लाह म्हणजे काय आहे, तर अल्लाह म्हणजे सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. सर्व काळी याचा अर्थ म्हणजे कुठलाही भूतकाळात, वर्तमान काळात, भविष्य काळात, पहाटे, दुपारी, रात्री, सगळ्याच वेळेस, सर्व काळ, सर्व काळी आणि सर्वत्र, सर्वत्र, सगळीकडे, विश्वामध्ये सगळीकडे, प्रत्येक कणाकणात अल्लाह आहे. तो अल्लाह हाच सर्व शक्तिमान आहे. म्हणजे ईश्वर जो आहे हाच सर्व शक्तिमान आहे आणि तो परम दयाळू आहे. आणि त्याच सोबत मोहम्मद पैगंबर हे ईश्वराने इथे त्यांचा संदेश देण्यासाठी पाठवले आहेत. तुम्हाला आठवतंय येशू ख्रिस्तांच्या बाबतीत पण साधारणपणे अशीच काहीतरी गोष्ट मान्यतेची आहे. येशू ख्रिस्तांना ईश्वराचा संदेश देण्यासाठी पाठवले असं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ती त्या धर्माची विचारधारणा. इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत ही विचारधारणा आहे. आणि ते एकमेव अशा पद्धतीची विचारधारा घेऊन आले, त्याच्यानंतर परत कुणी येणार नाही असं त्यांनी म्हणजे त्या काळापासून मानलं जातं. म्हणजे काय, की नंतर गोंधळ नको, दुसरं कोणीतरी आलं त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं अशी गडबड नको. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय ते सांगण्याचा प्रयत्न करून त्यांनी लोकांपर्यंत तो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू हा अल्लाची उपासना करणे हा आहे असे या धर्मामध्ये मानलेलं आहे. अल्लाह म्हणजे गॉड, देव. जन्मच त्याच्यासाठी आहे की देवाची पूजा करा असं त्यांना म्हणायचं आहे. आणि त्यासाठी आयुष्यात कसं वागावं याचं मार्गदर्शन मात्र कुराण या धर्मग्रंथामध्ये केलेलं आहे. आता लक्षात घ्या, वैदिक धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म यांची मूळ उत्पत्ती आहे ती भारत देशामध्ये आहे. त्यामुळे या धर्मातील ज्या अनुयायांनी त्या ग्रंथांचं लेखन सुरू केलं, त्या ग्रंथांचं, तेव्हा त्यावर भारतीय जी काही परंपरा आहे, भारतातलं जे वातावरण आहे, सामाजिक स्थिती आहे, त्याचा इम्पॅक्ट त्या लेखनावर पडणं साहजिक होतं. बरोबर आहे. तसं कुराण हा ईश्वराचा संदेश मानून ज्यावेळी ईश्वराचा संदेश जो मोहम्मद पैगंबरांनी दिलेला आहे, ही गोष्ट मानून जेव्हा नंतरच्या काळात त्यावरती लेखन सुरू झालं, तेव्हा आता हा भाग अरबी भागात जन्माला आलेले असल्यामुळे हा सगळा सुरुवातीचा काळ जो आहे तो अरब प्रांतामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणचं जे वातावरण आहे, थोडक्यात तिथलं वाळवंटी वातावरण, त्या ठिकाणी तुम्हाला जो वेश परिधान करायचा आहे तो सैल असला पाहिजे, सुती असला पाहिजे. त्या ठिकाणी उन्हाचा तडाखा सहन होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे. मग त्यामुळे स्त्रियांना बुरखा, ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी त्या वातावरणानुसार काही गोष्टी त्यामध्ये येणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. लेखन करणारा जो आहे तो कुठलाही माणूस असू दे, तो शब्द जसा जसा उतरून नाही ठेवू शकत. तो स्वतःची काहीतरी त्यामध्ये ऍडिशन करत असतो, स्वतःच काहीतरी भर घालत असतो. आणि कुराण या धर्मग्रंथाच्या बाबतीमध्ये हा विषय आहे की ज्यांनी लेखन केलेलं आहे त्यांनी तो ईश्वराचा संदेश आहे असं मानलेलं आहे आणि नंतरच्या पुढच्या पिढीने सुद्धा, पुढच्या काळाने सुद्धा हेच ईश्वराने सांगितलं, हेच मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं आणि हे फायनल आहे असं मानलेलं आहे. तेव्हा त्याचा उपदेश आहे तो कुराण या ग्रंथामध्ये आहे.
भारत आणि अरबस्तान यांमध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तान हा देश नाहीये बरं का. अरबस्तान याचा अर्थ सौदी अरेबिया, त्यानंतर कुवेत, त्यानंतर म्हणजे त्या भागातले जे काही ते देश आहेत, कतार, हे जे सगळे छोटे छोटे देश आहेत सौदी अरेबियाच्या आजूबाजूला, तो सगळा मिळून अरबस्तान असं म्हटलं जातं. हा बघा, हा भाग, हा जो तुम्हाला भगवा भाग दिसतोय ना, तो आणि याच्या खाली हे वेगवेगळे देश आहेत. हे कतार, कुवेत वगैरे हे सगळे या बाजूला छोटे छोटे देश पण आहेत. याला म्हणतात अरबस्तान. आणि इथे आहे आपला भारत. भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून या अरबी प्रांताकडे जी व्यापाराची देवघेव चालत असे, त्याच्यामुळे अरब प्रांत आणि भारत यांच्यामध्ये व्यापाराचे संबंध हे खूप जुन्या काळापासूनचे आहेत. आणि त्यामुळेच भारताचा हा जो समुद्र आहे बघा, हा जो आपला समुद्र आहे इथला या ठिकाणचा, याला आपण अरबी समुद्र असं म्हणतो. अरबी समुद्र म्हणण्याचं कारणच हे आहे की भारताचा हा कुठला संबंध आहे, हा समुद्र कोणता आहे, तर अरब प्रांताकडे घेऊन जाणारा समुद्र आहे, म्हणून याचं नाव अरबी समुद्र. इकडे अरब प्रांत आहे ना, त्या बाजूला घेऊन जाणारा समुद्र आहे, म्हणून त्याचं नाव अरबी समुद्र. हा हिंदुस्थानचा खालचा भाग, हिंदुस्थान, हिंदी महासागर, आणि बंगालच्या खाली बंगालचा उपसागर. तर तसं हे नाव आहे ते अरबी. मग या ठिकाणी नाव जे आहे ते या पद्धतीचं पडलेलं आहे. तर यामुळे झालं काय, या सौदी अरेबियामध्ये इथे आहे मक्का, जिथे मला आता कर्सर दिसतोय ना, तिथे आहे मक्का, आणि तिथेच वरती थोडस गेलं की तिथे आहे मदिना. मक्का आणि मदिना ही दोन शहरं इस्लाम धर्मामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्वाची मानली जातात. याचं कारण असं की जेव्हा त्यांना मक्केमध्ये विरोध व्हायला लागला मोहम्मद पैगंबरांना त्यांचे विचार मांडण्यासाठी, तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊयात. मदिनेमध्ये सुद्धा जायचं होतं आणि दुसरं आणखी एखादं ठिकाण होतं त्याही ठिकाणी जायचं होतं. तर ते म्हणजे असं व्हायला लागलं की काही ठिकाणी त्यांना ऍक्सेप्ट केलं गेलं तर काही ठिकाणी त्यांना रिजेक्ट केलं गेलं. एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर लोकांनी त्यांना विरोध केला, अक्षरशः दगडफेकही झाली. तर एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या गेल्या, त्यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत केलं गेलं. तर या नवीन विचाराच्या बाबतीत अशी गोष्ट घडत होती. आणि जेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली की मक्केमध्ये आपल्याला आता राहणं अवघड होतंय, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्याला उत्तरेत जायचंय मदिनेला, आणि मदिना या ठिकाणी जाऊन आपण आपलं काम पुढचं करूयात. असं ते मक्केवरून निघाले मदिनेला. त्यावेळी मक्केतील काही लोकांनी त्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला, मोहम्मद पैगंबरांना. आणि जेव्हा ते निघाले तेव्हा ते काही मारेकरी येणार होते, आणि त्यावेळी मोहम्मद पैगंबर आणि अबू बक्र हे दोघं मित्र, हे दोन मित्र एका गुहेमध्ये जाऊन लपून बसले, थांबले तिथे, त्या गुहेत जाऊन थांबले. मग हे सगळे निघून गेले, ज्यावेळी ती सैन्य निघून गेले त्यांना मारायला आलेलं, तेव्हा ते मदिनेला गेले. मदिनेला त्यांचं मोठं स्वागत झालं, आणि मदिनेमध्ये त्यांच्या विचारांचा प्रभाव आधीच एवढा पडलेला होता की जवळपास मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांचा विचार स्वीकारला, आणि त्यामुळे ते इस्लाम या धर्माची त्यांनी मान्यता घेतली. त्या ठिकाणी ज्या लोकांनी विरोध केला त्यांच्यासोबत लढाई झाली, त्या लढाईमध्ये त्यांनी या इतर जे लोक होते त्या सगळ्यांना हरवलं. आणि नंतर ते सगळं सैन्य घेऊन त्यांनी मक्केवर हल्ला केला, आणि मक्केमध्ये ज्या ज्या लोकांचा मोहम्मद पैगंबरांना विरोध होता त्यांना युद्धामध्ये हरवलं. तेव्हा अशा प्रकारे मोहम्मद पैगंबरांची सगळी जीवनाची कारकीर्द आहे, आणि नंतर पुढे वयाच्या 63व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर हा जो काळ होता मक्केपासून जेव्हा ते मदिनेला निघाले, तेव्हा तिथून पुढे इस्लाम धर्मामधले जे कॅलेंडर आहे, जी दिनदर्शिका आहे ती मानली जाते, आणि त्याला हिजरी असं त्या कॅलेंडरला म्हटलं जातं. त्यानुसार इस्लाम धर्मातील तारखा ज्या आहेत त्या ठरवल्या जातात. तर असा हा सगळा अरबस्तान, हे बघा, हा जो आहे ना हा भाग, इथून खाली जो तुम्हाला सगळा भाग दिसेल, जेवढा आता मी कर्सर फिरवतोय, म्हणजे हा भगवा रंग आणि त्याच्या खाली असणारा हा राखाडी राखाडी आणि राखाडी, हा सगळा जो भाग आहे ना याला अरबस्तान असं म्हटलं जातं. यांचा संबंध व्यापारचा कुठे असेल तर आपल्या केरळ सोबत. केरळ राज्य आपलं इथे आहे भारताच्या दक्षिणेला, इथे आपला व्यापारी संबंध आहे तो चालू होता.
आणि तिथले जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा इस्लाम या विचाराची भारतामध्ये रुजवणूक झाली आणि इस्लाम हा धर्म जो आहे तो भारतामध्ये वाढायला सुरुवात झाली. म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकात आणि साधारणपणे त्याच काळामध्ये मोहम्मद पैगंबर जे आहेत त्यांचा काळ होता. म्हणजे बघा ना 570 ते 632 आणि 600 ते 700 म्हणजे 7वं शतक. त्यामुळे त्या काळामध्ये म्हणजे ते मोहम्मद पैगंबर हयात असतानाच काही व्यापारी या बाजूला येत असतील किंवा त्याच्यानंतरची पुढचा जो काही कालावधी आहे 60 वर्षांचा 60-70 वर्षांचा त्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांचे जे विचार आहेत ते विचार भारतापर्यंत पोहोचलेले होते. येस, या अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इस्लामचे आगमन भारतामध्ये झाले. अशा रीतीने हा धर्म भारतामध्ये पोहोचला. आपण बघा, आपण ख्रिश्चन धर्म पण भारतात कसा आला पाहिला आणि इस्लाम धर्म भारतात कसा आला हेही पाहिलेलं आहे. मशीद हे इस्लाम धर्माचं प्रार्थनास्थळ मानलं जातं. आता बोलूयात पारशी धर्माकडे. पारशी धर्म जो आहे तो सुद्धा बाहेरून भारतामध्ये आलेला आहे. मूळ उत्पत्ती जी आहे ती इराणची आहे. जुन्या काळातला पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण त्या ठिकाणची उत्पत्ती आहे. त्याचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे झरथुष्ट्र. झरथुष्ट्र हे त्यांचं नाव आहे. यांनी या पारशी धर्माची या विचाराची या विचारधारेची स्थापना केली आणि या पारशी धर्मामध्ये जो देव मानला गेलेला आहे त्या देवाचं नाव आहे अहुर मज्द. अहुर मज्द अशी या देवाची संकल्पना आहे की हा एक देव आहे आणि हा एक देव संपूर्ण जगाचं नियमन करतो अशी मान्यता आहे पारशी धर्मामध्ये. या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे झेन अवेस्था. जे पुस्तकामध्ये तुमच्या फक्त अवेस्ता असं नाव दिलेलं आहे त्याला झेन अवेस्था असं म्हटलं जातं खरं ऍक्च्युअल नाव त्याचं. आणि हा ऋग्वेदाच्या काळातला म्हणजे बघा ऋग्वेद अर्थात वैदिक काळाची सुरुवात, झेन अवेस्ता म्हणजे पारशी काळ पारशी समाजाची सुरुवात आणि सोबत ज्यू समाजाचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यू किंवा यहुदी त्यांची सुरुवात हे साधारणपणे सारख्या कालावधीमध्ये घडले दिसून येतं जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. ठीक आहे, आपण पाहिले पहा. थांबा, एखादा नकाशा आहे का पुढे? 8वे शतक. अच्छा ठीक आहे, येस आहे पुढे आहे, मी सांगतोच तुम्हाला. 8व्या शतकामध्ये पारशी लोक जे आहेत ते इराणच्या पार्स किंवा फार्स हे या नावाने तो भाग ओळखला जात होता. तर त्या भागातून भारतामध्ये आले आणि ते त्या भागातून आले त्यामुळे त्यांना पारशी असं म्हटलं गेलेलं आहे. हा पहा हा नकाशा आहे इराण. हा जुन्या काळातला पर्शिया. आता गंमत बघा मी काय सांगतोय पहा. इथे मक्का, इथे मदिना. मक्केवरून मदिनेला मोहम्मद पैगंबरांनी हल्ला चढवलेला होता आणि परत एकदा येऊन त्यांनी मदिनेवरून मक्केला हल्ला चढवून दोन्ही गोष्टी ठिकाण ती ताब्यात घेतली. त्यामुळे मक्का आणि मदिना ही आरंभ बिंदू आहेत इस्लाम धर्माची. त्यामुळे या दोनही ठिकाणांना प्रचंड मोठं महत्व या धर्मामध्ये दिलेलं आहे. हा आहे सगळा अरबी प्रांत. इथून हा जो धर्म आहे हा धर्म किंवा या विचारधारेची वाटचाल जी आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे. त्या ठिकाणी त्या काळात छोट्या छोट्या सगळ्या लढाया शेजारच्या राज्यांमध्ये होत असतात. तर या इस्लाम धर्माच्या विचारांचे जे लढाया होत्या त्या सगळ्या लढाया करत करत हे सगळेजण इथे पोहोचले आणि हा जो पर्शिया आहे जो आजचा इराण आहे जुन्या काळातला पर्शिया त्याच्यावर हल्ला झाला आणि त्या लढाईमध्ये ते लोक हरले आणि ते हरल्याच्या नंतर आता जायचं कुठे त्यावेळी ते सगळेजण इथून बाहेर पडले जहाजामार्गे आणि ते भारतामध्ये आले. इसवी सनाचे 8वे शतक. ते लक्षात. तर अशा पद्धतीने पारशी समाज किंवा पारशी धर्म जो आहे तो भारतामध्ये आलेला आहे. हा आणि तुम्हाला मी आधी सांगितले पहा बघा वैदिक काळ म्हणजेच ऋग्वेदाचा काळ तो या ठिकाणी उत्तर भारत आपण म्हणूयात. नेपाळमध्ये इथे गौतम बुद्धांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर या बिहारच्या या भागामध्ये महावीर जैन यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी इथे तुम्हाला मोहम्मद पैगंबरांचा जन्म दिसून येतो. इथे पारशी समाज म्हणजेच काय
झरथुष्ट्र यांचा संस्थापकांचा जन्म इथे दिसून येतो आणि इराणमध्ये. आणि इथून या बाजूला थोडस, जर तुम्हाला आठवत असेल, आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ते पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या मध्ये असणारा ते म्हणजे त्याचा एक लढ्याचा खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे जेरुसलेम. थांबा, आपण जाऊया त्यांना, त्या आकृतीकडे जाऊयात आपण, त्या नकाशाकडे. हे पहा, इथे आहे जेरुसलेम. म्हणजे जर काय ही आकृती जर थोडी आपण झूम करून पाहिली तर पहा काय दिसेल. ज्यू किंवा यहुदी धर्म निर्मिती 3000 वर्षांपूर्वी. हे पहा, वैदिक, बौद्ध, जैन, पारशी, इस्लाम आणि इथे ख्रिश्चन आणि ज्यू. इथे लक्षात, म्हणजे हा जो भाग आहे ना, याच भागामध्ये ही सगळी धर्मांची निर्मिती झाली आहे. असं का झालं असेल रे? याच भागामध्ये सगळ्या गोष्टी का घडल्या असतील सांगू? बघा, बाकी सगळी ठिकाणं नंतर सापडलेली आहेत. मुळातच जो जंगलातून माणूस माणसात आला, जे वानराचा जो माणसामध्ये रूपांतर झालं, त्यावेळी ज्या पहिल्या 4 संस्कृती होत्या त्या पहा ना. इजिप्त, रोमन संस्कृती, हडप्पा, सिंधू संस्कृती, होयांग हो नदी, चीनची संस्कृती आणि टायग्रिस आणि युफ्राटिस, इथे मेसोपोटेमिया संस्कृती. माणसंच जर या ठिकाणी उभी राहिली आहेत तर त्यांचा विकास, त्यांच्या विचारांचा विकास हा सगळा याच भागात होणार ना. म्हणून हे सगळं या भागात घडलेलं आहे, एवढ्या भागामध्ये. तर असा हा विषय आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण पारशी समाजाची माहिती घेत आहे, ऋग्वेद आणि यजुर्वेद, आणि ही सगळी माहिती आपण पाहिली. ठीक आहे, ही माहिती आपण पाहत आहे. ओके. आणि पारशी समाजाचं भारतामध्ये खूप मोठं योगदान आहे बरं का, पारशी समाजाचं सुद्धा. म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पितामह दादाभाई नौरोजी, की दादाभाई नौरोजी म्हणजे विषय असा लक्षात घ्या, भारतामध्ये जो ज्या काँग्रेस पक्षाने इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, त्याच्या जहाल गटाचे प्रमुख होते लोकमान्य टिळक आणि मवाळ गटाचे प्रमुख होते गोपाळकृष्ण गोखले. पण ह्या दोघांना पण जर शांत करायचं असेल एकमेकांविरुद्धच्या संघर्षामध्ये, तर ते नाव होतं दादाभाई नौरोजी. मग विचार करा किती मोठं नाव असेल ते. ते पारशी होते, खूप मोठं नाव आहे. किंवा टाटा वगैरे जे आहेत आपले सध्याचे रतन टाटा वगैरे, हे सगळे या विचारांशी संबंधित आहेत. किंवा अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पारशी समाजाची गोष्ट अशी आहे की ते येताना भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर पुढे त्यांनी व्यापार केला, व्यापारामध्ये त्यांनी भरपूर पैसा कमवला. पण या समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि लोकसंख्या त्या कमी असल्यामुळे पैसा जास्त आणि संख्या कमी, त्यामुळे थोडा समाज जो आहे तो तसा संख्येच्या दृष्टिकोनातून पाहिजे तर तसा दुरावस्थेत आहे. पण देश घडवणं असेल किंवा चांगली कामं करणं असेल, या बाबतीत तो खूप उच्च आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या सिरियलमध्ये, एखाद्या मालिकेमध्ये जर का एखादा पारशी पाहिला तर तो पारशी नेहमी तुम्हाला श्रीमंतच दिसेल. एका श्रीमंत पारशाकडे काहीतरी तुम्हाला सापडेल. हा, तो हेराफेरी नावाची मूवी तुम्ही पाहिली असेल, त्यामुळे ते वो एक पारशी है और वो अकेला रहता है उसके बंगले में और उसके पास पास पुरानी जमाने की कुछ बंदुके है. आठवलं असेल काही जणांना. तर असं संबंध म्हणजे एक श्रीमंत आणि एकटा माणूस दाखवायचा असेल तर तो पारशी दाखवला जातो. तर असा हा समाज आहे. 8व्या शतकामध्ये हे लोक भारतामध्ये आले आणि सर्वच विचारांच्या लोकांप्रमाणे यांनी सुद्धा भारताच्या उत्थानामध्ये, उन्नतीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पारशी धर्मामध्ये 2 गोष्टींना महत्व आहे. एक आहे ते म्हणजे अग्नी आणि दुसरं म्हणजेच पाणी. आणि या देवळांमध्ये, इथली जी देवळं आहेत पारशींची, तर त्यामध्ये अग्नी प्रज्वलित केले असतात. तिथे मूर्ती नसते, तिथे अग्नी असते. आगीला ते आपला देव मानतात.
आणि त्यामुळे त्यांच्या मंदिरांना अग्यारी असं म्हटलं जातं. प्रार्थना स्थळांना अग्यारी असं म्हटलं जातं. हे पहा, इथे तुम्हाला अग्यारी दिसते आहे, ठीक आहे. आणि हे बघा, इथे तुम्हाला अग्नी दिसत आहे. अग्नी, अग्नी. हे साधारण आगीसारखं केलेलं आहे. म्हणजे आतमध्ये अग्नी प्रज्वलित असेल, पण बाहेर डिझाईन सुद्धा साधारणपणे त्याच प्रकारची तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे या समयाची मान्यता आहे. याची आचरण तत्वे पहा. उत्तम विचार. आपले विचार उत्तम असायला हवेत. आपली वाणी म्हणजेच आपलं बोलणं जे आहे विचारांसारखंच वाणी असते, त्यामुळे तेही उत्तम असायला हवं. आणि त्यासोबत आपली कामं, आपली कृती ही उत्तम असायला हवी. बघा, आतापर्यंत आपण वैदिक संस्कृती, बुद्ध संस्कृती, त्यानंतर जैन संस्कृती, त्यानंतर ज्यू संस्कृती म्हणजेच यहुदी संस्कृती, त्यानंतर ख्रिश्चन संस्कृती, त्यानंतर इस्लाम संस्कृती, त्यानंतर पारशी संस्कृती, अशा 7 संस्कृतींचा आपण अभ्यास केला. कोणत्याही विचारांमध्ये कुठेही प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आढळली का रे? अजिबात नाही. ह्या सगळ्याच गोष्टी यांनी सगळ्या धर्मांनीच वेगवेगळ्या ठिकाणी सांगितल्या आहेत ना. आठवतंय? सम्यक विचार, सम्यक वाचा, सम्यक कृती. आठवतंय शब्द? म्हणजे त्याच गोष्टी आहेत. फक्त सांगताना वेगवेगळ्या तत्वज्ञांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितलेल्या आहेत. ही सगळी संस्थापक मंडळी महान विचारवंत होते. म्हणजे वैदिक संस्कृतीतील सर्व साधू पुरुष ज्यांनी वेदांची निर्मिती केली. ऋग्वेद, मूळतः आपण ऋग्वेद घेऊयात. त्यानंतर आपण पाहिलं तो म्हणजे गौतम बुद्ध. नंतर आपण पाहिले महावीर जैन. त्यानंतर ज्यू समाजातील जे विचार आहेत, आपण विचार पाहिलेले आहेत. एक्झॅक्टली संस्थापक असं जसं वैदिक धर्मातील कुठल्याही पद्धतीचे संस्थापक सांगता येत नाही, कारण की वेद आहेत ते अनेकांनी मिळून तयार केले. तशा पद्धतीने ज्यू धर्मातही सांगता येत नाही. त्यानंतर पाहिले आपण येशू ख्रिस्त. त्यानंतर पाहिले आपण झरथुष्ट्र. त्यानंतर पाहिले आपण मोहम्मद पैगंबर. आता हे जे 7 नावं मी तुम्हाला सांगितली, यांच्या कोणत्याही विचारांकडे जरी आपण पाहिलं, तरी एक गोष्ट लक्षात येते, सगळ्यांनी सांगितलेले विचार एकमेकांशी जवळपास सारखे आहेत. लोकांचं कल्याण झालं पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजेत, तुमची वाचा म्हणजे बोलणं चांगलं पाहिजे, तुम्ही चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सारांश, एक जबरदस्त गोष्ट मी तुमच्यासाठी आणली. म्हणजे आता तुम्ही लहान मुलात 6वीची, समजा आई वडिलांनी पाहिलं असेल तर मी याच्या आधी जे बोललो ते त्यांना जास्त स्पष्ट कळालं असेल. पण जेव्हा लहान मुलांकडे आपण वळतो, मग ते म्हणतात, सर तो मोठा देव कोणता हो? तो शंकर का विष्णू? किंवा विष्णू का राम, की राम की कृष्ण? किंवा त्याही पुढे जाऊन, तर ते देव का अल्लाह, अल्लाह का येशू आणि येशूंचा गॉड, किंवा अजून आपण अनेक नावं पाहिली वेगवेगळ्या धर्मांची. मग गडबड व्हायला लागली. त्यामुळे म्हणजे लहान मुलांना ते कळावं म्हणून मी एक गोष्ट तुमच्यासाठी आणली या सारांश या मुद्द्यामध्ये. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का, नीट विचार करून बघा. या मुद्द्यामध्ये मी काय सांगतोय पहा. एक छान गोष्ट, एक उदाहरण आधी तुम्हाला देतो. माझ्या हातामध्ये काय आहे? हे आहे पेन. ठीक आहे. याला इंग्रजीमध्ये पेन म्हणतात. याला मराठीमध्ये लेखणी म्हणतात. याला हिंदीमध्ये कलम म्हणतात. म्हणजेच लेखणी म्हणा, पेन म्हणा की कलम म्हणा, शेवटी ही वस्तू तीच आहे ना. बरोबर? बरोबर. अगदी त्याच पद्धतीने ईश्वर तोच आहे. जगामध्ये भाषा वेगवेगळ्या असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं गेलेलं आहे. नाहीतर पेन,
याचं मराठी भाषांतर लेखणी आणि लेखणीचं हिंदी भाषांतर कलम. इट्स जस्ट अ ट्रान्सलेशन, दॅट्स ऑल. त्या पद्धतीने पहा, मराठीमध्ये देव, याच देवाला हिंदीमध्ये भगवान असं म्हटलं जातं. याच देव आणि भगवान या शब्दाला फारसी भाषेमध्ये खुदा हा शब्द आहे. यालाच इंग्रजीमध्ये गॉड असा शब्द आहे. ते बदलत नाहीयेत बर का. विचार बदलतायत. विचार म्हणजे पूजा करण्याची पद्धत फक्त बदलते. देव, भगवान, खुदा, गॉड आणि अरबी भाषेत त्यालाच अल्लाह हा शब्द आहे. हे जी सगळे तुम्हाला सांगतोय ना मी, ह्या सगळी फक्त भाषांतर आहेत. आणि अल्लाह हा शब्द जो आहे ना, हा शब्द कसा आहे तर अल अधिक इलाह असा हा अरबी भाषेतला शब्द आहे. अल म्हणजे द, इलाह याचा अर्थ गॉड, द गॉड झालं इंग्रजी ट्रान्सलेशन. गॉड म्हणजेच देव, गॉड म्हणजेच भगवान, गॉड म्हणजेच खुदा, खुदा म्हणजेच अल्लाह, अल्लाह म्हणजेच देव, भगवान म्हणजेच गॉड. हे सगळं भाषांतर आहे. इतिहास हे सांगतो, विज्ञान हे सांगतं, भाषाशास्त्र हे सांगतं की हे सगळंच्या सगळं भाषांतर आहे. आता याच्याही पुढे जाऊन समजा काही कुणाची वेगळी मान्यता असेल, धार्मिक मान्यता असेल, तर त्यांची मान्यता त्यांच्यासाठी स्वीकृत आहे आणि त्याचं त्यांना ती मान्यता मान्य करण्याचं त्यांना संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. ठीक. तर अशा पद्धतीने आपण आज अखेरीस 5वं लेक्चर म्हणून हा धडा इथे संपवला. प्राचीन भारतातील धार्मिक प्रभाव आपण या ठिकाणी पूर्ण केले. हा, आणि जे मी तुम्हाला सांगत होतो वेगवेगळ्या धर्मांचं, त्या बाबतीत एक छान इतिहास पण तसाच घडलाय. तो मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. झालं काय, साधारणपणे इसवी सनाच्या 14व्या-15व्या शतकामध्ये नानक नावाचे एक व्यक्तिमत्व आपल्या उत्तर भारतामध्ये राहत होते. नानक. त्यांनी हा विचार केला, काय हे सगळ्यांचं चाललंय वेगवेगळं, यांचा विचार वेगळा, यांचा विचार वेगळा, यांचा विचार वेगळा, नेमकं बघू तर यांच्या विचारांमध्ये काय आहे. त्यांनी काय केलं, नानकांनी हिंदूंचे वेद घेतले, इस्लामांकडून कुराण घेतलं, ख्रिश्चनांकडून बायबल घेतलं, गौतम बुद्धांच्या विचारांवरचं त्रिपिटक घेतलं, जैनांच्या विचारांवरची मला वाटतं काही पिटिका, सुत्त पिटक वगैरे म्हटलं जातं, ठीक आहे, जो असेल तो जो ग्रंथ आहे तो घेतला. फारशी विचारांचा जो ग्रंथ असेल तो घेतला. असं जगातल्या जवळपास सगळ्या धर्मांचा, महत्वाचे जे धर्म आहेत, महत्वाचे 12 धर्म मानले जातात, तर ते सगळे घेतले. त्यांनी त्याचं वाचन केलं आणि त्यांना लक्षात आलं, अरे हे फक्त संस्थापक वेगवेगळे आहेत, हे सगळे सांगणारे वेगवेगळे आहेत, या सगळ्यांनी जो संदेश दिलाय तो एकच आहे. या सगळ्यांचं असं म्हणणं, म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला जर देवाच्या पाया पडायचंय तर तुम्हाला असं पाया पडायचं एका एका ग्रंथामध्ये सांगितलंय, एका ग्रंथामध्ये असं पाया पडायचं सांगितलंय, एका ग्रंथामध्ये असं पाया पडायला सांगितलंय, एका ग्रंथामध्ये असं पाया पडायला सांगितलंय, पण सगळ्यांनी पाया पडा देवाच्या हे मात्र सांगितलं. म्हणजे या सगळ्यांनी सांगितलेले विचार सारखे आहेत. त्यामुळे हे या भानगडीत न पडता तुम्ही त्या विचारांनाच देव माना, अशी कल्पना नानक यांनी मांडली. आणि त्यांनी ते विचार आहे ते लिहून ठेवायला सुरुवात केली आणि त्यातूनच एका ग्रंथाची निर्मिती झाली, ज्याला म्हणतात ग्रंथ साहिब. आणि या नानकांनी जो उपदेश दिला की या सगळ्या धर्मांमधले चांगले विचार आहेत ते सगळे एक समान विचार आहेत ते सगळे मी एकत्र केलेले आहेत, ती गोष्ट ज्या ज्या लोकांनी ऐकली त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता शिष्य व्हा, मी जे सांगतोय त्याच्या या विचारांचे. त्यामुळे लोकांनी त्यांना गुरु म्हणायला सुरुवात केली आणि नानक झाले गुरु नानक. आणि हे जे शिष्य झाले, या शिष्यांचे परत 1 2 3 4 असे एकूण 10 गुरु झाले. आणि जे 10वे गुरु होते ते होते गोविंद सिंह.
त्यांनी सांगितलं की इथून पुढे आता गुरूंची परंपरा नष्ट होत आहे. इथून पुढे हा जो ग्रंथ आहे, हा जो धर्मग्रंथ आहे, हा जो विचार आहे, हा विचारच तुमचा गुरु असेल, हा ग्रंथच तुमचा गुरु असेल. आणि त्यामुळे ग्रंथ साहेबला गुरु ग्रंथ साहेब या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आणि कालांतराने हे जे शिष्य आहेत यांचं नाव शीख असं झालं. म्हणजे हीच गोष्ट गुरु नानकांनी आधीच सिद्ध करून टाकलीये की जगामध्ये वेगवेगळ्या धर्मांचा काही विषय नाहीये, सगळं काही समान विचारांवर आधारित आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता थांबूयात या लेक्चरमध्ये. आणि जे पुढचं लेक्चर होईल ते आता पुढच्या धड्यावर असेल, अर्थात धडा क्रमांक 6, जनपदे आणि महाजनपद आहे. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगतोय, पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला रामायण आणि महाभारत यांचा साधारणपणे कोणता काळ असला पाहिजे हे तुम्हाला त्या माध्यमातून सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. हा, काही अडचण शंका असेल तर विचारून घ्या. मेन तो मुद्दा आहे. किती? अरे 2. चालेल, हरकत नाही सर, फक्त 2 जण. ओके, नो प्रॉब्लेम. झोपले असतील आता, सकाळी लवकर उठतात ना शाळेला जायला, झोपले असतील, काही हरकत नाही. आणि हे जे लेक्चर आहे हे लेक्चर काही एक किंवा दोघांसाठीचा विषयच नाहीये बाळा. शिवराज, या लेक्चरचा विषय मी सांगतो, हे ऑफलाईन तुम्ही पाहताय आणि शेकडो विद्यार्थी सध्या आपल्याकडे आहेत, शेकडो, की जे ऑफलाईन पाहतायत, की ज्यांनी ते ऍप पोहोचलेले, ऍप पर्यंत पोहोचलेत आणि त्याही पुढे जाऊन पुढच्याही वर्षी ते पाहिलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिपोर्ट्स असतात ना दर महिन्याला, दर आठवड्याला. हे लेक्चर्स महाराष्ट्रामध्ये नागपूरला, नगरला, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पाहिले जातात आपले लेक्चर्स. त्यामुळे हरकत नाही, 2 जण असले तरी 2 जण. महत्वाचं काय, उद्या ते 2 लाख जणांनी पाहिलं तरी ते परफेक्ट असलं पाहिजे. बरं ठीक आहे, तुला काही विचारायचं असेल तर विचारून घे. मी अर्धा मिनिट थांबतो, 38 मिनिट होईपर्यंत. किंवा दुसरं कुणी असेल, दुसरं जे कुणी आहे त्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी विचारा. नाही सर, बाय. ठीक आहे, चलो बाय बाय. चलो 38 पर्यंत थांबतोय मी, दुसऱ्या कोणाचा काही मेसेज आला तर त्यासाठी. चालेल, काही उत्तर नाहीये. चलो, गुड बाय. पुढच्या लेक्चरची लवकरच माहिती दिली जाईल, उद्या किंवा परवा, जास्तीत जास्त परवापर्यंत होईल. शक्यतो मी उद्या घेण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात आपण काय होतंय ते. बाय बाय.